नमस्कार. मी मोरे सरांची विनंती केली की गाडी बोलून घ्या. यामध्ये पण एक तार्किकता होती, त्यांनी जाणलं असतं. तर्कचित्रांची वरती सगळी सभा आहे, तर थोडं तर्क सांभाळायला पाहिजे. पण उदाहरणार्थ असे की विद्वत्तेची एक साखळी आहे. याच्या आधी बोलणारी सगळी मंडळी विद्वान विदुषी तारक हे याच्यामध्ये एक कुठंतरी सोकॉल्ड कलावंतमध्ये कुठे घुसतो तर साखळीवर का मोरे सर ही साखळी तुटते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी काय तुम्हाला असं तुम्ही पुस्तकातून जे सगळे वाचून दाखवलं की मी काय करू शकत नाही. त्याच्यामागे त्याला एक तर्क लागतो, तार्किकता लागतो. तर ही तार्किकतेची जी एक साखळी होती ती आता मोरेने पूर्ण केली. त्यामुळे आता मी मुक्त आहे बोलायला असं मला. आता प्रश्न असा एक याचा की याला थोडासा एक लवाडे सर म्हणाले त्याला अर्थ आहे. ही जी नवीन पिढी आहे दरवेळेला यांना गांधीच्या भेटणार नाही, पण अनेकांनी गांधीमध्ये बॅन कीजले असं धरलंय. म्हणजे आपल्याकडच्या अनेक महत्त्वाच्या मंडळी म्हणले की गांधी सिनेमा पाहिला आणि बेन कीजले पाहिल्यानंतर त्यांना वाटतं की गांधी असं. हे मामुटी हा नट आहे ज्याने आंबेडकरांचं काम केलं त्याला बघितलं की आंबेडकर कळलं असं काहीतरी असतं. म्हणजे प्रत्यक्षात ती माणसं जेव्हा आपण त्यांच्यावरती काही करतो तर ती असतात. असा एक चांगला विचार मोरे शरद पवारांनी केला. माझ्या मागे सारखं प्रेशर होतं चव्हाण प्रतिष्ठानमध्ये असताना की यशवंत चव्हाणांच्यावरती फिल्म करायची आणि निधी आणि हा सगळा प्रकार चालला होता. मीनवाईल त्यांच्या काही मित्रांनी असं एक ऑब्जेक्शन काढलं. अशी भर सभा होती. त्या सभेत म्हणाले की हा जब्बार सगळा हा यशवंतराव चव्हाणांच्या विरोधी असलेल्या लोकांच्यावरच सिनेमा. त्यात पहिलं नाव होतं एस एन जोशी. ती पहिली फिल्म एस एन जोशींची होती. दुसरी तर्कतीर्थांची होती, त्यांचं पण काही वाद होतं. तिसरी होती शिवाडकरांची, त्यांची पण काही वाद असतील. आणि चौथी पु ल देशपांडे. आता ह्या ज्या फिल्म झाल्या याचं कारण पुन्हा तरी असा वाद झाला तर मला माझ्या अनुभवाशी उठायला मी कधी उत्तर द्यायला उठायचं तेवढं माझ्या शरीर पदराव करून बसले. मला वाटतं शांत बैस, अध्यक्ष उत्तर देतील. तर शरदराव म्हणाले आणि तुम्हाला माहिती शरदरावांचं एकत्रित पण त्यांची एक तार्किकता राजकीय. ते म्हणाले की कसं आहे माणसं जेव्हा असतात ते काय बोलतात हे फार महत्वाचं आहे. यशवंतराव माझे गुरु होते त्याचं नाही आहे. आता जे काही जब्बार करेल ते कोणीतरी नट येईल आणि त्याने तो केलेला इतिहास उभा राहील. पण मला हे आवडेल की तो मनुष्य कुठल्या वयाचा आहे आणि तो काय बोलतोय आत्ता, बोलण्याची शैली काय होती, कुठलं मराठी ते बोलले ते जास्त महत्त्वाचं आहे असं त्यांनी उत्तर दिलं. आणि म्हणून त्या काळामध्ये 4 फिल्म्स ज्या प्लॅन झाल्या त्यामुळे पहिली फिल्म ही एस एन जोशींची होती. इनफॅक्ट चव्हाण प्रतिष्ठान जे उभं राहिलं त्यामध्ये ट्रस्टी यशवंतराव होतं. कारण आपल्याला राजकारणातल्या सगळ्या या शत्रुत्वाने हे सगळं कळतं. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एस एन जोशी यशवंतराव म्हणजे सोबत तलवार गेली करते. पण प्रतिष्ठान उभं राहिले त्यावेळेला अण्णा स्वतः तिथे आलेले आणि अण्णांनी त्यात भाग घेतला की ते यशवंतरावांचं माझं असेल ते घेते. पण मनुष्य मोठा होता. मगाशी मोरे सरांनी चिपळूणकरांनी ते उदाहरण दिलं की कुठल्या एका विशिष्ट दृष्टिकोनातून तुम्ही काय माणसाला पाहता याला फार अर्थ असतो. त्या दृष्टीने त्या फिल्म झाल्या किंवा ते इव्हेंच्युअली आपण विद्यापीठामध्ये ती सिनेमे दाखवूया. ते एस एन जोशी काय हे तुम्हाला कळेल. जी प्रांजळपणा असतो. एकच गोष्ट सांगतो जी कोणाला कळणारी नाही कशी आहे. एके दिवशी मी त्यांच्या घरी म्हणजे फिल्म झाली होती एस एन जोशींची, खास करून एक मोरेसाठी आहे. ते दोघंही ताराबाई आणि एस एन अशी चुरमुळ काहीतरी मला काहीतरी सांगायचं आहे असं. बरं बाय द वे एस एन सरांचा मुलगा माझा गुरु अजय जोशी त्यांनी मला बालयोगतज्ञ शिकवलं. म्हणजे माझ्या गुरुचे वडील एस एन जोशी. म्हणतात की अण्णा काय काय चाललंय काय.
एवढ्या मोठ्या माणसाने ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र उभा केला त्या माणसाने काय बघावं मुळे सर तर अरे काय तुला सांगायला होतं आता माझ्यावर सिनेमा तू करतो आहेस तर तू सांग अरे काय आहे अण्णांना आम्हाला घालू का आम्हाला दोघांना ही रेखा नावाची नटी फार आवडते. तुम्ही अख्खा समाजवाद विरोधी अख्खा समाजवाद कोणून राहिलेले लोह्यांचे सारखे ते मला सांगतात की माझ्या फिल्ममध्ये कुठेतरी मला रेखा हवी. हे म्हणजे काय असते कॉन्ट्रडिक्शन कोणाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये येतात ती कशी येतात ते कळत नाही. तर मला अण्णा रेखा ते म्हणजे आम्ही दोघेही असे शेजारी बसलोय आणि रेखाचं ते पिक्चर उभरावलं आहे ना ते मी बघतोय तर ती गझल मला फार आवडते तर ते तू लाव आणि खरोखर ती कॅसेट आणली लावली दोघे शेजारी बसले आणि रेखाला पाहताय आणि तो मी चित्रित केला. कल्पना करा म्हणजे काय म्हणजे आता प्रत्यक्षात ते तुम्हाला बघितल्याशिवाय आता हा सिनेमा तुम्ही बघितलं तुम्हाला आठवण हे काहीतरी फिक्शन आहे. एस एन जोशी आणि रेखा काय म्हणतो मी जेव्हा रेखाला सांगितलं शिवाय तर तिला मुळातच संयुक्त माहिती लक्षात आहे तेव्हा तिला काय माहिती नव्हतं तेव्हा ते काय झालं एस एन जोशी म्हणजे कोण आहे पण एस एन जोशी तुझं चित्र त्याला बघायचं होतं असं ते म्हणाले. थोडक्यात असं ह्याशी चरित्रपट असतात त्यामध्ये एक वेगळेपणा काहीतरी येतो. तसं या 4 चित्रपटांच्या मध्ये आहे. एस एन जोशींकडे फिल्म झाली त्यानंतर दुसरी कुठे करायची माय असेपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं की आता तर्कतीन तर आता जवळजवळ 90च्या पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्यावर फिल्म करायची. म्हणजे करणार का तुम्ही म्हणून विचारतो शास्त्री मला त्यांची तयारी केली पाहिजे ना. कारण शेवटी मी त्यांना कधी सिनेमाबद्दल फारसं बोलले आता अलीकडे विश्वकोशमध्ये चित्रपट तरी घेतला विषय पण मी कधी बोललो नाही. मग त्यांना अनेक वेळा भेटलो अनेक वेळेला भेटलो पण मग असा विषय नव्हता नाही मला मी त्याला बरं म्हणाले पण म्हणाले हे सगळं वाईला झालं पाहिजे तू वाईट ये आणि मग मी गेलो. तो कृष्णा काठ तो त्याचा तो वाईचा परिसर अतिशय सुंदर लोकेशन पण त्यांचं म्हणणं असं होतं की सिनेमाची सुरुवात कशी म्हटलं तुम्ही सांगा शास्त्री कशी सुरुवात करायची. आता शास्त्री बुवा तर्क तीर्थ असं म्हणण्याचं सिनेमाची सुरुवात कुठे होणार. 2 दिवस तुम्ही बोलताय मला केवढा प्रश्न पडला 2 दिवस नुसतं तर्कतीर्थांचे ऐकताय. तुम्ही जर फिल्म मेकर असाल तर याचे 10 विषय आहेत त्याच्या कुठल्या विषयाला सिनेमाचं तुम्ही ओपनिंग करणार. पण त्याने माझं काम सोपं केलं. मला म्हणाले वाईटचं तुला जे दाखवायचं ते तू बघ पण मला मात्र असं पाहिजे की मी योगासनं करतोय असं मला पाहिलं नाही. मी म्हटलं वयोवर्ष आता जवळजवळ 91-92 योगासनं तुम्हाला लोकांना एक दृष्टी असतात ते मला त्याकडे खोलीत घेऊन गेले. नदी पलीकडे सूर्य असा उगवतो आणि वरती खिडकी होती त्या खिडकीतून असा सूर्यप्रकाश आला. तर काही ते मला म्हणाले हे बघा तुझे माझा कॅमेरा होता राजन किल्ला घेऊन तुला सांगतो इथे ना 6-6:30 सूर्य उगवतो ना पहिला झोत इथे या ठिकाणी येतो. तुझा कॅमेरा आहे ना या ठिकाणी असावा. मी त्या प्रकार झोतात मी बसणार आहे आणि आसनं करणार आहे आता तुम्ही शूट करा. म्हणजे खरोखर म्हणजे ठीक आहे असं म्हणजे आपण बघतो असतं काय असं आले बसले काय सुरुवात करायची का म्हणतो सुरुवात करायची कॅमेरा आणि टोन करायची उठून बसले आणि सुरुवात केली की एक करायचं बघता बघता हात करते शिवसेनेचा पाय वरती आता मला कळेल ना की शब्दाला पडले बिडले काय आणि मग ते असं करून पुन्हा असं बखर झाले. आता तर ऑफर आहे तेवढ्यात ते असे होतं साफ झाले असे अंटून करत बसले ते एक त्यांचा हा एक अत्यंत विनोद बुद्धी नावाची गोष्ट तर्क नावाची गोष्ट इतकी अवघड आहे
आता 2 दिवस मी बघितलं असेल किती डोक्यात तर आता एवढं आवड आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये विनोद वृत्ती खेळायचे म्हणजे बाहेरच प्रकार. पण तुम्हाला सांगतो त्या वयात सुद्धा तर का तिथं बोलण्याची शैली होती ना तुम्हाला कल्पना असतो इतका मुश्किलपणा. म्हणजे असं बोलताना बारीक ठक्कर केलेली बारीक टक्कर मारलेली आहे हे कळायचं आपल्या भाषेत आता तुमच्या एक टक्कर मारलेली काय असं बोलता बोलता. पण गंभीरपणाने बोलत असताना शास्त्र पुराण श्रुती यांचा इतका अभ्यास की ते कुठेही एक शब्द इकडे तिकडे नाही. त्या वयामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की संस्कृत मधले जे श्लोक होते खरा म्हणजे अस्पृश्यता हा विषय आला ते म्हटलं की त्याच्यामध्ये त्याला काय अर्थ नाही. आणि म्हणून त्यांनी त्याला शास्त्रार्थच अर्थ नाही. त्यांनी लिहितात इतकी वर्ष आपण जी पाळली त्या गोष्टी करता ते म्हणाले आणि घराकडे त्यांनी म्हणून दाखवलं की काय अर्थ आहे. चंडालांनी काय म्हटलं असं म्हणून त्यांनी ते सगळं म्हणून दाखवलं की अस्पृश्यता नावाची गोष्ट अत्यंत तिरस्करणीय आणि याचा काही अर्थ नाही आहे. अशा अनेक गोष्टी तर्कतीर्थांनी सांगितल्या. त्याच्यापैकी आता बरेचसे विषय तर बोलून झालेले आहेत. फक्त त्यांनी या फिल्ममध्ये काय काय म्हटलं आहे ते फक्त मी मुद्दे त्याचे सांगितले. त्याच्यामध्ये बरेच क्रांतिकारक लोक त्यांच्या आसपास तिथे होते. पण मला त्यावेळची सशस्त्र क्रांती ही मला मान्य नव्हती असं ते म्हणजे आय वॉज इन्फ्लुएन्स. मला खूप आवडलं ते देशाकरता काय करताय. परंतु मला असं वाटलं की हा मार्ग नाही. याचा मार्ग देणारा हा गांधी नावाचा मनुष्य फार महत्वाचा. आणि म्हणून तरी सशस्त्र क्रांती त्याला पण आधार होता. त्याचा शास्त्राचा अभ्यास मान्य होता. पण त्यांना ती कृती मान्य नसल्यामुळे ती अमान्य केली होती. आणि याच वेळेला टिळक आणि आगरकर यांच्याबद्दल बोलताना ती जी सामाजिक दृष्टी आगरकरांची याबद्दल अतिशय सुंदर बोललेली आहे त्या फिल्ममध्ये. आता मुद्दा असा येतो की या सगळ्या प्रकारावरून शेवटी ते मानवेंद्ररावांच्याकडे गेले. सरांनी बोलले की तो जो समाजवाद आहे तो आणि तो समाजवाद हा मार्क्सवाद नावाने आलेला आहे. मुळाची स्फूर्ती मार्क्सवादाची आहे. आणि त्यांना मोह पडला आणि कोणालाही म्हणजे मार्क्स या माणसाचं मोह कोणाला नाही पडणार. इतकं शाश्वत सांगितलं माणसाने. साधं वाक्य शास्त्र जे बोलायचं आपल्या मार्क्स की कुणाला तरी कुणाचं तरी शोषण केल्याशिवाय तुम्ही श्रीमंत नाही होऊ शकत. विचार करायला वाक्य हे मार्क्स ते म्हणले. जेव्हा मनुष्य थोडा श्रीमंत होतो तो मध्यम वर्ग असेल पण कुठेतरी शोषण झालेलं असतं. बुवा मध्यम वर्गाने पण कोणाचं तरी घरात काम करणाऱ्या लोकांचं असेल भाजीवाल्याचं असेल म्हणजे साधं बोलताना म्हणजे की बाबा झाली पाहिजे तरी की हे मिरची टाक ना असं बोलतो. तर बायका बसल्यात बर्तन कल्पना असेल तर मिरची टाक म्हणजे काय. त्यांनी कष्टांनी भाजी आणलेली पण त्याला आपण किती शांतपणे म्हणतो झालं मिरची घेतली पण जरा 2 मिरच्या टाकली. हे दिस इज एक्स्ट्रॉर्डिनरी. मार्क्सनी पण फार वेगळ्या पद्धतीने सांगितलं. जगभरचे विरुद्ध अनेक देश त्यात आहेत. पण शास्त्री जेव्हा याच्यामध्ये बोलले तर ते असं म्हणाले की हे मान्य आहे मला पण त्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा त्यामुळे मला ते संपूर्णपणे मान्य नव्हतं. त्यामुळे मानवेंद्ररावांनी जेव्हा म्हटलं तेव्हा त्याच्यामधली जी सामाजिक जी मार्क्सवादाची जी इक्वालिटीची कल्पना आहे त्यामध्ये मानवतावाद आहे तो तुम्ही ठेवा असा एक त्यांनी विचार केलेला आहे. तो व्यक्ती आणि समूह आणि असा एक भाग येतो. तर भांडवलदारी आणि मानवतावाद असा हे होतो. कारण शास्त्रीचं म्हणणं असतं की शेवटी व्यक्ती माझी गोष्ट महत्त्वाची असते आणि व्यक्ती एक फार मोठं शस्त्र आहे ते या फिल्ममध्ये आहे. त्यात काही महत्त्वाची गोष्टी आलेल्या आहेत. तुम्हाला काही गोष्टी अशा वाटल्या की आपण इथं गहन केले 2 दिवस विचार करतो की तर्क म्हणजे काय. की तर्क म्हणजे चिकित्सा आहे. ते चिकित्सा म्हणजे काय आहे तर खोलवर जायचं आणि जात असताना सत्तेची कास पकडायची. आणि हे सत्य सुद्धा शास्त्रीवानी चांगलं जोखलं होतं.
मोरे साहेब उदाहरण चांगलं दिलं की चिपळूणकरांची खूप आधीची त्यांचंच आहे, पण कुठल्याही काळातलं जे वाहन आहे आणि समाज तिथे वागतो, मोगलकालीन असेल नंतर मोगलकालीन, यातला समाज काय वागतो त्यावेळेला त्यांनी जे काही वागणे केलो त्यातलं तर्क आपण शोधणं आणि आजच्या लोकांना त्यावेळेचा तर्क आजच्या लोकांना सांगणं हे याला फार महत्व आणि हे मला असं वाटतं की त्यांचं फार मोठं हे काम आहे. हे करत असताना अनेक गोष्टी त्याच्या आयुष्यात आलेल्या आहेत. मग स्वातंत्र्य काळाला त्याच्या गांधी तिथे संवाद राहिले. मी आता जवळ त्यांना विचारलं आले का नाही या फिल्ममध्ये जे काही सांगायचं ते सांगत असताना त्यांना आपण काहीतरी जपाला एक वेगळ्या पद्धतीने गोष्ट सांगतो याचं तरी भान असतं. आता उदाहरणार्थ त्यांना माझे विचार माहिती आहेत, माझे दलित एकंदरीत जगत आहे त्याचं माझ्याजवळ जे समाज आहे नामदेव माझा त्या जवळचं मित्र होता. करत असताना तिने फार विलक्षण चर्चा करायची झाली असेल तरी बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला. त्यामुळे बाबासाहेब तुम्हाला माहिती आहे का जे मनुस्मृती तुम्ही ग्रहण केली त्यात काही चांगलं होतं हे तुम्हाला माहिती आहे का? कल्पना करा आंबेडकरांना ज्यांनी मनुस्मृती जाळली एक एक पान काढून त्यांना शास्त्रीजीने विचारलं की बाबा तू मनुस्मृती जाळली तुला माहिती आहे का की दुसऱ्यांचं दुःख आपलं मानावं आणि आपलं सुख दुसऱ्याला त्यांना द्यावं असं एक श्लोक मनुस्मृती आहे. आणि आंबेडकर तुम्ही चक्क तो श्लोक जाळला. मला कल्पना दिली की हा प्रश्न प्रत्यक्ष आंबेडकरांना विचारलं हे जे शास्त्रीजींचं होतं तर्क बाबासाहेब हसलेले होते. शास्त्रीजी हे शास्त्रात हे मान्य आहे आणि निश्चितपणे ते शास्त्रीजी म्हणाले मनुस्मृतीची एक प्रत माझ्या लायब्ररीत आहे. थोडं सुंदर होतं आणि हे दिलखुलासपणे कॅमेऱ्यावर सांगताय शास्त्रीजी असं आंबेडकर तू दुसरं काय बाबा तू केलं ते धर्मांतर केलं काय काय झालं धर्मांतर म्हणजे माणसं तीच आहे धर्म बदलला वृत्तीचे वाढत येते म्हणजे नाही त्याची ओळख बदलली शास्त्री. ते जे होते ते बुद्ध झाल्यानंतर ते वेगळे झाले आणि तो फील तुम्हाला हिंदू धर्मापेक्षा वरती मानला जाणारा समानता मानणारा बुद्ध धर्म आहे तो माझ्या लोकांनी स्वीकारलेला आहे. याची तुम्ही कल्पना घ्या. त्या माणसाला बघा तो मनुष्य बदललाय पूर्णपणे. तर्क मांडणारे आंबेडकर आणि तर्क विचारणारे शास्त्रीजी असे म्हणजे कसं दोन माणसं एकत्र आली त्याच्या कॉन्ट्राडिक्शन्स कशा येतात असा एक भाव होता. गांधीचा एक प्रकार त्यांनी सांगितलं असेल. गांधीचा प्रकार त्या सिनेमामध्ये त्यांनी इतकं निश्चितपणे सांगितलं की एकदा आचार्य कालेलकर आले वाईला. ते फार चिंतित दिसते म्हणून त्यांनी विचारलं काय बाबा काय झालं तर म्हणे नाही गांधीजी फार चिंतित आहे. ते काय झालं ते म्हणाले राजगोपाल त्यांची मुलगी लक्ष्मी आणि त्यांचा मुलगा देवदास त्यांचं काहीतरी प्रेम घेऊन आहे आणि ते जेव्हा बसतात समोर तेव्हा ते दोघेही जरा थोडे जास्त जवळीक आहे त्यांची. तर मदनमोहन मालवीने गांधीजींना सांगितलं हो जरा देखो क्या हो रहा है तुम्हारा देवदास वो लक्ष्मी अंक से अंक लगा के बैठे. तर गांधीजी तुम्हाला बोला म्हटलं म्हणाले की काय चाललंय काय तुम्हाला माहिती आहे ना. तर ती आता मुली ठीक असतात आता ताराबाई बोलल्यास त्याप्रमाणे ते मुली ठीक असतात त्यामुळं ती लक्ष्मी म्हणाली की बापरी आमचं प्रेम आहे मला लग्न करायचं. कल्पना नाही तुम्हाला नाही. अरे आम्ही वैश्य तुम्ही ब्राह्मण कसं होईल लग्न आहे असं लग्न काही होऊ शकत विचार करा. आणि ते चिंतित काय करायचं तर तरगतीचं वाईट म्हणाले काय झालं असं यात काय अवघड आहे म्हणाले लग्न होऊ शकतं की त्यांचं. तेवढं पहिल्यांदा तुम्ही उलगडी माझा चला गावात येरवडच्या जेलमध्ये आता गांधी आणि त्याला तिकडे घेऊन गेले. त्यांनी सांगितलं गांधीला की हा विवाह हा मान्य होतो. कन्या जर वरच्या दर्जाची असेल
आणि जर वर हा खालच्याचा असेल तर त्यांची जी संतती होते ती वरच्या जातीत जाते, त्या मूल होईल त्या वरच्या जातीचं जाईल. आणि मग प्रतिलोम विवाह हा जो शास्त्रात केलेला भाग आहे ना तो गांधीजीला पटवला गेला. गांधी म्हणजे थोडा तुझं कळलं सगळं पण हे मानणार कोण, आणि म्हणून प्रयाग होऊन काही ब्राह्मण बोलवले आणि शास्त्रीजींनी शास्त्रार्थ केला समोर. आता मी सांगतो तुम्हाला, पण मला वाटतं म्हणाल की फिल्म तुमच्याकडे आहे, हे तुम्ही ना तर्कविधांच्या भाषेत ऐकायला किती असं छान चमचमीत वाटतं. पण तर्क म्हणणार एका माणसाने ही गोष्ट सांगायला काय घडलं आणि ते केलं. त्यामुळे आणि मग गांधीजींनी सांगितलं हो तर तुम्हाला बोलावं ब्राह्मणांना. शास्त्र तर झाला 7-8 तास चालला आणि मग प्रयागाच्या ब्राह्मणांनी मान्य केलं की हा बरोबर आहे शास्त्री तुमचा सांगतो हे शास्त्रात आहे. गांधीजी म्हणाले पण बरोबर आहे पण लग्न कोण पूर्वी तयार झालं पाहिजे नाही लग्न असं करायचं. कशाला बरं मी ब्राह्मण आहे मला लग्न लावत आहे म्हणून ते लग्न शास्त्रीजीने लावलं. आता ही बातमी शंकराचार्यांना कोल्हापूरच्या कळली. कोल्हापूरच्या शंकराचार्य भयंकर भडकले आणि ते म्हणाले वैला जाऊया आणि त्या ब्राह्मणाला वैल टाकलं पाहिजे. हा करतोय काय म्हणून तो सगळा लवाजमा तिथे वैला वरती असं काठावरती बसले आणि सत्यशोधक मंडळी जी असतात शास्त्रीच्या म्हटलं काय तुमचे शंकराचार्य उलगव्या सभा म्हणून नाही मलाही ऐकायचंय काय बोलताय. आणि मग रागवलं ते शंकराचार्य काय हे वही असं कसं सहन करते ब्राह्मणाला वाईट टाका. तर कोणी काही बोललं नाही. मग शास्त्रीजी मला सांगा मी शांतपणे एका पेपरात लिहिलं शंकराचार्य तुम्ही आला मी तुम्हाला पाहिलं. संन्यासी म्हणून लंगोटीवर आलेला बायका मात्र सुंदर दिसणाऱ्या चौकड्या घालताय आणि बसायला तुम्हाला मखमलीची भाजी काय तुमचा थाट आहे तुम्ही संन्यासी असतो वा वा. आणि तुम्ही मला म्हणाला की हा ब्राह्मण नरकात जाईल पण मी तुम्हाला सांगतो तुमची जागा सुद्धा नरकातच आहे. तुम्हाला मजा येईल की तुम्ही आम्ही नरकात मिळू. तर हे गांधीजींना कळलं की असं काहीतरी लिहिलंय. म्हटल्यानंतर गांधीजी बोललं लक्ष्मण हे काय केलं काय झालं ही शब्दात ती हिंसा आहे काय दुःख तू शब्द कुठं खुलासाचं. पण या फिल्ममध्ये तुम्हाला असं लक्षात येईल म्हणजे डिरेक्टर मला लक्षात आलं की हे सांगितल्यानंतर आमच्याकडे अमिताभ बच्चन असतो ते शाहरुख खान दिलीप कुमार एक शेवटी शॉट संपल्यानंतर ना एक तुम्हाला एक भाव असतो चेहऱ्यावर तो ठेवायचा. तुम्ही या फिल्ममध्ये बघा तो हा संवाद कसा संपतो. तर ते म्हणतात की अरे मग गांधीजी म्हणाले तो हे लिहून टाक तू हिंसा केलेली आहे आणि मग माझ्याकडे कॅमेरा असं गांधीजी मला म्हणाले. या म्हणण्यामधला उपहास आहे ना तो इतका गांधीजी पद्धतीचा आहे पण किती आदर तो इतक्या अप्रतिम पद्धतीने इतका प्रांजळपणा प्रत्येक गोष्टीचा. बायकोला त्यांनी दिलेलं होतं की तिने सगळे स्वतःची दागिने देऊन टाकले आणि काय बायको म्हणत राहिली की मुलीला सगळं करा मुलांचं होतं काय असेल. अशी माझी बायको ही अत्यंत स्त्रीवादी अशी होती. आणि दुसरा एक मी असं त्याला प्रश्न विचारला होता की मी तुम्हाला बघितलं बऱ्याच वेळेला शास्त्री जे आहेत हे बऱ्याच वेळेला जेवताना मी बघितलं तुम्ही मांसाहार करताय असं मला लक्षात आलं. वाईचे ब्राह्मण शास्त्री तर्कतीर्थ मांसाहार काय म्हणाले बोलू का मी म्हणलं तुम्ही बोला तुम्ही पहिला मांसाहार कसा केला हो केला बोलू ना. आणि म्हणून ते ज्या पद्धतीने गोष्ट सांगतात ना ती इतकी लक्षणीय आहे. आणि आय एम रिअली फॉर्च्युनेट की एक फार मोठ्या विद्वानामधला एक नट सुद्धा असतो आणि
ते कसं तो सांगतो. ते म्हणाले ही आम्ही सगळे असे भूमिका होतो. यशवंतरावच्या घरी जायचं होतं. तर यशवंतराव म्हणाले की आपण आमच्या घराजवळ वगैरे तर आमच्या आईला जरा भेटून घ्या म्हणून ते शास्त्री म्हणजे आईला भेटतो विचारा यशवंतरावचा जाऊन यशवंतराव आले. लगभग आई भेटली त्याला आनंद झाला आणि घरात लगभग सगळी परत पोलीस मागे लागले. आता सगळ्या प्रकारात काय करायचं. तर मी म्हणे की बघा तो तुम्हाला भूक लागली होती तुम्ही यशवंतराव म्हणा काय म्हणजे काय लगभग ते म्हणाले सगळं झाले शास्त्रीजी काय बऱ्याच दिवशी आलो आईने मटण केलं आहे आणि म्हणाले आमची सोय झाली पण तुमचं काय करायचं मग आता केळी मिळाली मी शिकवतो वगैरे करतो पण आणखी काही भाज्या काही मिळाल्या की तुम्हाला काय. अरे मला कळत नाही त्या भूमिकेत चळवळीमध्ये आपण एकत्र आहोत तर हे खाण्याचं वेगळं कशाला करायचं. आणि मी असा फ्रंट कॅमेरा लावला आणि मग काय मी खाल्लं. आपल्या क्रिकेटर आपण म्हणजे खाल्लं असं आपण मी खाल्लं. मग पॉज देता चांगलं लागलं. असं म्हणजे समजत नाही की हे का साधेपणा सगळ्या गोष्टीतला हा असा केवढा एक म्हणजे मला लक्षात आलं की महाभारत रामायण पुराण श्रुती सगळ्यामधलं जे त्यातलं आधुनिक तत्व आता काय लागू पडतं हे सगळं तरकारी उघडून आणून लोकांना सांगायचं. गांधीला सांगायचं की हे असं शास्त्र नाही याचा तर्क आहे तर तुम्ही असं करू नका अशा गोष्टी सांगणार. तर यांनी ज्या पद्धतीने मला एक अनुभव दिला तर मला असं वाटतं की सेचेचे शेजारी जे प्रश्न तुम्ही सगळे ऐकले त्याच्या चर्चा झाली त्यामध्ये कुठल्या निष्क्रियपणाने ते सगळे बघत असतील याचा तुम्ही जरूर विचार करा. आपण इथे गंभीरपणे सगळं ते हो अशब्द आहे मग त्याची ठीक अशी झाली हो अशी झाली. तो सांगणारा माणूस हे सगळं सांगताना इतका मिशिवस असा होता की तुम्ही सांगताना जर प्रत्यक्षात त्यांना ऐकलं असतं तर ते म्हणजे विद्वानाने आशीर्वाद असतात. तुम्ही जर भेटला असता तुम्ही मला बोलला भेटत का हो आता बघा पण असेच होते ना तर असं सगळं आपल्या जवळ जे आहे हे आपण प्रामाणिकपणे सांगणं हे फार महत्त्वाचं. आणि मला असं वाटतं की खरोखर अशा एका माणसाचं वरती त्यांनी निवडलेले होते त्याच्यावरती त्यांनी केलेलं जे प्रकट म्हणणं होतं ते फिल्ममध्ये होतं. आणि गमतशी तुम्ही जी तरुण पिढी आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे की ही फिल्म मी 16mm फिल्मवरती गेली आहे ही व्हिडिओ नाही आहे. आणि आज असं जे मत आहे फिल्म आणि व्हिडिओबद्दल त्याबद्दल ऑस्करची जी एक समिती असते त्यांचं मत असं की जे तुम्ही फिल्मवरती उतरवलं आहे त्याचं आयुष्य आता 99 वर्षाचं आहे आणि व्हिडिओ हा दर 30-1 वर्षांनी त्याचं स्वरूप बदलायला लागतं. त्याचा लाल रंग जो असतो तो फिक्कट व्हायला लागतो आणि मग तो पुन्हा पुन्हा प्रतिकारात पण नाही. म्हणजे याचा अर्थ असा लवाटे सर ही प्रगतीची फिल्म चक्क 90 वर्ष जगणारी आहे. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्या ती बघू शकते. आणि मला खूप असं वाटलं हा विचार मी काही सगळं सूत्र ऐकलेलं नाही मी विषय म्हणतो आज 2025 साली तर्कतीर्थ महाराष्ट्र किंवा देश आणि बाहेर तर कालच पुण्याला मी नाही येऊ शकलो. त्याचं कारण असं होतं की चार्ली चॅप्लिनच्या गोल्ड रश या सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्या फ्रेंच कंपनीने ती पुन्हा रिन्यू केली रिस्टोर केली कॉपी आणि ती 4K नावाच्या अतिशयाद्यवत केली आहे. त्याचा भारतातला पहिला शो काल पुण्याला झाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये काल झाला. आणि
जी माणसं असं सांगून जातात तर्क वगैरे, आपण ज्याला मेटाफर म्हणतो, मेटाफर असतात रूपक. तर मला काल चार्ली चॅप्लिनची गोल्ड रश हे बघत असताना जाणवत होतं की सोन्याच्या मागे लागणारी माणसं असा एक भाग त्यातला होता. तर आज जर चार्ली चॅप्लिन सिनेमा केला असता आणि तर्कचित्र असता बरोबर त्याने काय सांगितलं असतं, अरे सोपं आहे, याचं नाव तो युरेनियमला असतं. गोल्ड रश नाही आता. आता सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांना आता सगळ्यांना युरेनियम शोधायचं आहे, कारण त्यातून ॲटम बॉम्ब वगैरे काय काय गोष्टी होतात. थोडक्यात असं की चार्ली चॅप्लिनने सोन्याचं सांगितलं, गोल्ड रश होता आणि आता बदललं. पण म्हणजे सांगण्याने बदललं, सांगणं तेच आहे. त्यामुळं शिवाजी विद्यापीठाचं मी कौतुक करतो की अशा पद्धतीचं लवाडे सरांच्यावर तुम्ही सतत केलं. आजची पिढी आहे ही कधीतरी आता 10 वर्षांनी 25-35ची जाईल किंवा काही मोठी आहेत त्यांची मुलं येतील. तर मला वाटतं आणखी 10 वर्षांनंतर शिवाजी विद्यापीठाने हे सत्र पुन्हा रिपीट करावं. आणि तुम्ही रिपीट करून बघा, तुमचं असं लक्षात येईल की त्यावेळेला मंडळी बोलायला येतील तर काय तीर्थांच्याबद्दल बोलणारी, त्यांचे विचार हे वेगळे असतील, तुमचे विचार वेगळे असतील, परंतु तर्कतीर्थांचे तर्क तेच राहतील. थँक्यू.